नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। नगर देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे। देशहितासाठी चारित्र्यवान नेता निवडून येण्यासाठी प्रत्येकानं आपले अनमोल मत द्यावे। 5 वर्षातून एकदा मतदान प्रक्रियेत सर्व भारतीयांनी सहभागी होऊन राष्ट्रहित सर्वोतपरी ही भावना मनात जागृत करून तसेच या देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांचा हिंदुत्वाचा विचार करूनच देशासाठी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे। खऱ्या अर्थानं या देशाला हिंदुत्वाची परिभाषा कोणी शिकवली असेल तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी। देशासाठी सर्वस्व पणाला लावून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारत मातेची महाआरती तसेच अनेक ग्रंथ लिहून विश्वामध्ये हिंदुत्वाचं नाव अजरामर केलंय। ही शूरवीरांची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग, चन्नम्मा, झाशीची राणी, नेता सुभाष बोस, अहिल्यादेवी होळकर, भगतसिंग या राष्ट्रपुरुषांचा आदर्श घेऊन देशाच्या लोकशाहीला बळकटी देण्यासाठी अबकी बार 400चा आकडा पार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे। आज देशात लव जिहाद, वोट जिहाद, धर्मांतरण, गोहत्या, नक्षलवाद, आतंकवाद अशा अनेक समस्या भेडसावत आहे। तसेच काही धर्मांकडून वोट जिहाद करण्यासाठी पत्रकबाजी करण्यात येते, तर काही पक्षांकडून सरकार आले तरी प्रभू श्रीरामाचं मंदिर पुन्हा झोपडीत बांधू अशा प्रकारे हिंदू संस्कृतीला आणि धर्माला हीनतेची वागणूक देण्याचे प्रकार निवडणुकीच्या काळात घडत आहे। जर कोणी प्रभू श्रीरामाच्या मंदिराला वाईट भावना मनात ठेवून हात लावण्याचा जरी विचार केला तर समस्त हिंदू समाज, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज देशात 400चा आकडा पार झाल्यास एकच मंत्र देण्यात येईल, जो हिंदू हित की बात करेगा वह देश पे राज करेगा, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांनी केलंय। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। हा जो जनसंवादाचा कार्यक्रम जो आहे हा एवढ्याकरता आता येऊ घातलेले लोकशाहीचा हा जो उत्सव आहे, मतदानाचं जे सगळीकडे सगळ्यांनी प्रत्येक व्यक्तीने मतदान केलं पाहिजे अशा प्रकारचं सरकारचा आदेश आहे आणि आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। भारत हा जवळजवळ 80% युवक या ठिकाणी तरुण आहे आणि त्यांचं वय 35 ते 55च्या दरम्यान आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कुठेही नोटा बटन दाबू नये आणि ज्या प्रकारे या देशाला संपवण्याच्या घोषणा केल्या जातात, भारत मातेला शिव्या घालण्याच्या घोषणा केल्या जातात, धर्माला शिव्या घालण्याच्या या ठिकाणी घोषणा केल्या जातात। आज या ठिकाणी जे काही एक प्रकारचं सेक्युलरिझमच्या नावाखाली जे आरक्षणाचं दांगून चालन या देशामध्ये चालू आहे, या ठिकाणी जागृत राहून प्रत्येक मतदानाने आपण भाजी घेत नाही, ते एक राष्ट्रीय कर्तव्य आपण पार पाडत आहोत। हे 5 वर्षाने हे कर्तव्य पार पाडण्याचा आपल्याला योग आलेला आहे। म्हणून कुठेही न चुकता केवळ व्यक्तिगतच नव्हे तर संपूर्ण परिवारातल्या आपल्या नातेवाईकांना घेऊन त्याने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि याच्याकरता आपल्या देशाचा इतिहास, आपल्यावर झालेली आक्रमणं, आपल्या देशामध्ये जे काय आज संपूर्ण नक्षलवाद, आतंकवाद पसरलेला आहे, याला लक्षात घेऊन या भूमिपुत्र हा हिंदू समाज जो आहे हा कशा प्रकारे टार्गेट केला जातो आहे याची जाणीव जमलेल्या हिंदू समाजाला देण्याचं कार्य या देशातले 140 करोड व्यक्ती जर जागल्या तर जगामध्ये हिंदुस्थानला तोड नाही। म्हणून ही लोकशाही भक्कम झाली पाहिजे, ताकदवान झाली पाहिजे, समर्थ झाली पाहिजे, याच्याकरता हा जनसंवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।